सिंधुदुर्गामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि जी नद्यांची पाणी पातळीत मात्र वाढ होताना पाहायला मिळते। जानवली आणि संगम जी नदी आहे त्या नदी पात्र जे पूर्णपणे बाहेर आलेलं, त्यामुळे आचरा कणकवली जो राज्य महामार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर पूर्णपणे ह्या मार्गावरती जे पाणी आलेलं आहे, पूर्णपणे वाहतूक जे ते पूर्णपणे ठप्प झालेलं, जवळपास 20 ते 22 गावांचा इथला संपर्क तुटताना पाहायला मिळतो आणि सगळे इथले जे वाहन चालक आहेत या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात। त्यामुळे इथून जी होणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सध्या ठप्प झाली। पण मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची अजूनही इथे बॅरिकेडची व्यवस्था केली नाही, कोणतीही सतर्क राहण्याचे इथल्या वाहन चालकांना देखील सूचना दिलेल्या नाही। पण मात्र जे पाणी आहे ते आपण पाहू शकता की जवळपास कमरे एवढं पाणी या भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे इथे सार्वजनिक बांधकाम विभागाने बॅरिकेड लावणे गरजेचे होते, पण मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करताना दिसताना पाहायला मिळत आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।